षटक क्रमांक जवळजवळ आपण जर पाहिलं तर एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि एका षटकाच्या समाप्त अखेरीस फलकाचा आलेख आपण जर पाहिला ना तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळजवळ 6 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज आपण पाहताय मिस्टर वीरू बाबरे आपण पाहताय. कालचा दिवस ज्याने खऱ्या अर्थाने दणाने सोडलाय. विथ द बॅटने आणि विथ द बॉलने चांगला परफॉर्मन्स राहिला मिस्टर वीरूचा आणि तो फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पालघर जिल्हा आणि पालघर पूर्व विभाग ज्याने खऱ्या अर्थानं दणानं सोडलंय आणि तो फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस आउट साईड ऑफ स्टंपला चेंडू खास करून पिचिंग करण्यात आला होता. त्याचा परिपाक जर मित्रांनो आपण पाहिला ना तर चेंडूची सांगता ही वाईट स्वरूपात पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले जवळजवळ 7 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 मिस्टर वीरू बाबरेला आपण पाहताय इन ॲक्शनमध्ये. तीच लाईन तीच दिशा पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर थोडंसं प्रेशर पाहायला मिळते. वीरू बाबरेला आपण पाहताय. 2 चेंडू आणि बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडूंचा अंतर्भाव यावेळेस पाहायला मिळतोय. धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळजवळ 8 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. सुपर यावेळेस मात्र कमबॅक केलं गेलं बघा. 2 चेंडू बॅक टू बॅक वाईट हातले त्यानंतर मात्र कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक मिस्टर वीरू बाबरेच्या माध्यमातून केलं गेलंय. चेंडूची सांगता ही यावेळेस आपण जर पाहिली ना तर डॉट स्वरूपात पाहायला मिळते. धावफलकाचा आलेख अजून देखील संकोचित पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येतील प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. गोलंदाज वीरू बाबरे इन ॲक्शनमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा वाईड चेंडू खऱ्या अर्थानं या षटकामध्ये 3 चेंडूंचा वाईड अंतर्भाव खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. लांब लचक षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. धावफलकाचा आलेख एक्स्ट्रा रनने वृद्धिंगत झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळजवळ 9 या धावसंख्येवर. यावेळेस बॅटची लिडिंग एज अँड टेकन फलंदाज बाद झाला गेलाय मिस्टर वीरू अकाउंटमध्ये. यावेळेस विकेट्स पाहायला मिळत्या फलंदाज बाद. नवीन फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. रोहितला आपण पाहत आहे आणि वसुरी संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. आपल्याला लॉस्ट टाकायचे आहेत. वसुरी संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. आपल्याला लॉस्ट टाकायचे आहेत. गोलंदाज वीरू बाबरेला आपण पाहत आहे. कालच्या दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर विथ द बॅट आणि विथ द बॉलने चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि तो फलंदाज यावेळेस इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस थोडंसं फंबल झालं गेलं. आपण जर पाहिलं मिड ऑनला त्याचा परिपाक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जवळ एक धाव ही परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय जवळ 10 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. अजून देखील जवळ स्क्वेअर कट चेंडूला केले इंटू द गॅपमध्ये चेंडूला भेदलंय. प्रोटेक्शन आहे. चेंडूला व्हेरी वेल स्टॉप केले जाईल अडवलं जाईल. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळ 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळ 12 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. वीरू बाबरे एका बाजूने आपण पाहत आहे. अतुल भावर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूने अतुलला आपण पाहत आहे. एका बाजूने आपण वीरूला पाहत आहे. दोन्ही देखील यावेळेस ब्रांड पाहायला मिळत आहे. एक खऱ्या अर्थानं पालघरचा ब्रांड पाहायला मिळतोय तर एका बाजूने विक्रमगडचा ब्रांड या ठिकाणी पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. प्ले अँड मिस सुपर डिलिव्हरी वेळेस पाहायला मिळाली. ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग आपण पाहताय मिस्टर वीरू बाबरे. षटक क्रमांक जवळ आपण जर पाहिलं ना तर 2 प्रगतीपथावर आहे. धावफलकाचा आलेख अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय 12 या धावसंख्येवर. षटक क्रमांक अंतिम चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर चेंडू फसलाय फटका फसलाय आणि यावेळेस क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारे चुकी करणार नाही. सुंदर झेल या ठिकाणी परिपूर्ण केलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण पाहायला मिळतोय आणि 2 षटकांचे समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय जवळ 12 या धावसंख्येवर. समोर लक्ष असेल ध्रुव 11 वाल्मिका 7 पाटी संघाला 13 या धावसंख्येचा.
एकंदरीत वलयात लाईव्ह ॲक्शनमध्ये यावेळेस एका बाजूने आपण पाहत आहे ध्रुवा 11 वाल्मिका 7 पाटी, एका बाजूने आपण पाहत आहे प्रणित स्पोर्ट विक्रमगड. या दोन संघ धर्मांचं चुरस या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. त्या मित्रांनो आपण पाहत आहात बाबू चषक 2025 क्रिकेटचा महाथरार, महासंग्राम, महाकुंभ, महामेळावा तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर यावेळेस पाहायला मिळत आहेत. ह्या स्पर्धेतील शेवटचे सामने, अंतिम सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मजा येईल. एका बाजूने आपण पाहत आहे अतुल भावरला आपण इन ॲक्शनमध्ये पाहत आहे, एका बाजूने आपण पाहू शकता तर वीरू बाबरे. मजा येईल या सामन्यामध्ये. समोर लक्ष आहे 13 या धावसंख्येच्या समोर हे लक्ष घेऊन दोन सलामीचे फलंदाज यावेळेस पाहायला मिळतील. विनंती करीत आहोत ध्रुवा 11 7 पटी आपण लगेचच दोन सलामीचे फलंदाज विना विलंब मैदानाकडे पाठवून द्या. वलयात लाईव्ह ॲक्शनमध्ये यावेळेस 13 धावसंख्येचे लक्ष घेऊन दोन फलंदाज या ठिकाणी उतरलेत. एका बाजूने आपण पाहत आहे वीरू बाबरेला, एका बाजूने आपण पाहत आहे मिस्टर एकंदरीत वलयात लाईव्ह ॲक्शनमध्ये जवळजवळ लक्ष आहे 13 या धावसंख्येचं. यावेळेस लवर्स करूनचा सामना 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 13 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. तुम्हाला धावा अचीव करायच्या असतील ना तर तुमची बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असणं फार महत्त्वाचं असतं. आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये आणि यावेळेस तो आत्मविश्वास पाहायला मिळेल. वीरूच्या माध्यमातून चांगला चेंडू होता आणि यावेळेस तो सन्मान देखील दिला आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर पाहायला मिळतं. वीरू बाबरेला आपण इलेक्शनमध्ये पाहताय. कालच्या दिवसांमध्ये आपण जर वीरू बाबरेच्या माध्यमातून जर पाहिले ना तर एकाच मॅचमध्ये 7 षटकार हे खेचले गेले होते. यंग अँड डायनामिक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय वीरू बाबरे. ब्रँड ऑफ पालघरचा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डान्सिंग डाउन द ट्रॅक आणि यावेळेस क्लीन बोर्ड गेंद झूम झूम कर और घूम घूम कर आई, बल्लेबाज बल्ला लेके खड़ा था, गेंद गिलिया उडाकर चली गई. फलंदाज बाद मिस्टर वीरू बाबरेच्या खेळीला यावेळेस पूर्णविराम. जे विकेटची आवश्यकता होती ना ती विकेट्स यावेळेस काढून दाखवल्या. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर संदेश. सुपाप गोलंदाजी. अतिशय महत्त्वाचे विकेट यावेळेस काढले वीरू बाबरेला आपण पाहताय. यावेळेस हताश, निराश, हतबल मनाना यावेळेस बॅक टू द डगआउट जात असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 2-1 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजून देखील 4 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समोर लक्ष आहे जवळ 13 या धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर संदेश. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून माझ्याकडे का पाहिलं गेलंय आणि यावेळेस दर्शवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. जे विकेटची आवश्यकता होती ना ती विकेट्स यावेळेस काढल्या. मिस्टर संदेशला आपण इन ॲक्शनमध्ये पाहताय. नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेस पाहताय भाविशला आपण पाहताय. संदेश एक विकेट टेकर गोलंदाज आहे. एक द्रुतगती वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलंय. यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न खास करून जोर केला गेला. स्क्वेअर लेगला चेंडू खास करून ट्रॅव्हल झाला गेलाय. त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर यस यावेळेस चेंडू हा डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. दफलकतचा आलेख जाऊन पोहोचलाय. जवळ 2 या धावसंख्येवर प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळत आहे. मजा येईल सामन्यामध्ये. हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल या सामन्याच्या दृष्टिकोनातून आणि ते गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स काढणं गरजेचं आहे. अधूनमधून डॉट्स चेंडू काढावे लागतील. सामना जिंकायचा असेल खऱ्या अर्थानं प्रणित स्पोर्ट विक्रमगड संघाला. यावेळेस सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले. जवळ 3 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. गोलंदाज संदेश आतापर्यंत टिचून गोलंदाजी करतोय. तंत्रशुद्ध गोलंदाजी आतापर्यंत करतोय. तिखट मारा यावेळेस पाहायला मिळतोय मिस्टर संदेश यांच्या गोलंदाजीमधनं. सुपर्ब. आतापर्यंत दोन्ही देखील फलंदाजांना यावेळेस बांधून ठेवलंय. काही विलक्षण फलंदाजी पाहायला मिळत्या. संदेशला आपण इन ॲक्शनमध्ये पाहताय. धावफलकाचा आलेख अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय 3 या धावसंख्येवर. समोर लक्ष आहे जवळ 13 या धावसंख्येचं लक्ष हे समोर असताना
फुलटो सरबतील चेंडू गुडघा टेक तमाशा त्या कॉपिक बुक स्टाईल परंतु यावेळेस काही देखना जेल परिपूर्ण केलाय. सुंदर कॅच, सुपर कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. यावेळेस भविष्य खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात पाहायला मिळते. असं समजवी असावी. यावेळेस आपण जर पाहिलं तर मिस्टर दिवेश बाद होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जवळ एक प्रगतीपथावर धावफलकाचा आलेख आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. जवळ 3 या धावसंख्येचे प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर धावफलकाचा आलेख आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय. जवळ 3 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेकरिता पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मात्र प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तमाम क्रीडा रसिक मायबाबांचा आम्ही पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. डावखुरी हाताचा फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. श्रेयसला आपण पाहत आहे. गोलंदाज संदेश. हॅलो, काय गोलंदाजी राहिल्या. सुपर आउटस्टँडिंग गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते मिस्टर संदेशच्या माध्यमातून. 2 विकेट्स खऱ्या अर्थाने त्याच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संदेश इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न खास करून केला होता. यावेळेस प्ले अँड मिस. एका षटकाचा खेळ परिपूर्ण. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. एका षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय. जवळ 3 या धावसंख्येवर. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता किती धावांचे लक्ष असेल असा जर प्रश्न विचारला तर येणारे 6 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावा हे स्थानाचे समीकरण पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 10 धावा, 10 धावा 6 चेंडू हे स्थानाचे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मजा येईल. 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता आपण जर पाहिले ना मित्रांनो तर 10 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणतात ना पर्वतातून निघणाऱ्या नदीनं आजपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही समुद्र किती दूर आहे. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता जवळ 10 धावांचं लक्ष. हॅलो 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 हॅलो. षटक क्रमांक अंतिम आहे. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 10 धावा डिफेन्स केले जातील का हा प्रश्न चिन्ह यालाच पाहायला मिळत आहे. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय अक्षय कुरकेटेला आपण पाहताय. ज्याच्याकडे देखील पेस आहे, त्याच्याकडे देखील गती पाहायला मिळते. अक्षयला आपण इन ॲक्शन मध्ये जरूर पाहताय. हॅलो, ज्यावेळेस आपण जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज परंतु चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पहिली गोलंदाजी पाहिली मिस्टर. आपण जर पाहिलं तर संदेशला पहिले 2 फलंदाज ज्याने बाद केले त्यामध्ये एक महत्त्वाची विकेट्स काढली गेली वीरू बाबरेची आणि खऱ्या अर्थानं सान्याला कलाटणी देणारी ती विकेट्स खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले होते. आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय अक्षय कुरकुटे. यावेळेस क्लीन बोल्ड त्रिफलाची सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षय कुरकुटे एक विकेट टेकर गोलंदाज मी का आहे यावेळेला दर्शवून देतोय मैदानाच्या आत. सुपर गोलंदाजी आउटस्टँडिंग. हॅलो येणारे 4 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावा सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावा सामन्याचं समीकरण. मजा येईल या सामन्यामध्ये. 4 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. अक्षरशः विकेटची पडझड चालूच पाहायला मिळते. ध्रुवा 11 वाल्मिका 7 पटी संघाची पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे खऱ्या अर्थाने यावेळेला डाव कोसलू लागलाय. येणारे 4 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील जवळ 10 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर अक्षय कुरकुटे. पहिला चेंडू मात्र डाऊट हाताला गेला त्यानंतर मात्र विकेटचा काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज आपण पाहताय मिस्टर
अक्षय 4 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 10 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. मजा येईल. सामना मात्र रोमहर्षक स्थितीवर जाऊन खऱ्या अर्थानं पोहोचलाय. अक्षय कुरकुटे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. सिद्धार्थला आपण पाहताय. यावेळेस आपण जर पाहिलं तर या पंचांचे संकेत आमच्याकडे पोहोचले गेले तर वाईड चेंडू या ठिकाणी या पाहायला मिळतोय. चेंडू आउट साईड द लेग स्टंपला करताना पिचिंग झाला होता. त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर धावफलकाचा आलेख एक्स्ट्रा रन रनिंग झालाय. जाऊन पोहोचलाय जवळ 4 या धावसंख्येवर स्कोर कार्ड हे पाहायला मिळतंय. हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पैसा बसूल मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय कुरकुटेला आपण पाहताय. ब्रांड ऑफ टोपलीपाडाचा खेळाडू खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुपर ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली लेन चांगला रिदम या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर अक्षयच्या माध्यमातून. गती होती नियंत्रण देखील चांगलं पाहायला मिळालं. अक्षयच्या गोलंदाजी मधनं आणि त्याचा परिपाक यावेळेस पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना तर फलंदाजाला उभं करून या ठिकाणी दाखवलंय. येणारे 3 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. 3 चेंडू आणि 9 धावा मजा येईल यात काही दुमत नाहीये. ट्रॅक आणि यावेळेस आपण जर पाहिला तर सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज आपण जर पाहिला सिद्धार्थला आपण पाहत आहे. ज्या फटक्याची मित्रांनो आवश्यकता होती ना तो फटका या ठिकाणी आलाय. आता या सामन्यामध्ये मजा येईल. दोन चेंडू 3 धावा चेसिंग कंपल्सरी असेल. 2 चेंडू 3 धावा सामना होता कुठे आणि गेलाय कुठे. 2 चेंडू आणि 3 धावा सामन्याचे समीकरण पाहायला मिळते. जे प्रेक्षक मित्रांनो बसून होते ना ते प्रेक्षक आता उभे झालेत. खऱ्या अर्थानं सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावा सामन्याचे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर शतकाला बीट करून चेंडू गेलाय वन्स बॉम्ब्स वरती रूप आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं विराट प्रेम कोहली कॉपी बुक स्टाईलला या वेळेला सामन्याला फिनिश केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स सातपाटी संघ. सातपाटी संघाचा एक